बुवाबाबांनी अध्यात्म सांगावं, मनाला वाटेल तसा इतिहास सांगू नये, संभाजीराजे छत्रपती यांचं ट्विट. महाराष्ट्रात प्रत्येकानं मराठीमध्ये बोलणं अपेक्षित, रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याची गरज. आमदार रईस शेख यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती, रिक्षा चालकांना मराठी बोलता आलं पाहिजे, मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. बागेश्वर महाराजांनी केलेल्या विधानासंदर्भात मला काहीच माहित नाही, महाराजांबद्दल वाईट बोललेलं सहन करणार नाही, मंत्री आशिष शेलारांची प्रतिक्रिया. पुण्यात पीएमपीएमएल बस चालकाचा थरार, डेक्कन भागात चालकानं दारूच्या नशेत अनेक गाड्यांना दिली धडक, पोलिसांनी बस चालकाला घेतलं ताब्यात. पुण्यातील वारजे गोळीबार प्रकरणी माळवाडी पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात, भूमिपुत्र कांबळेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी केला गोळीबार, अद्यापही 2 आरोपी फरार, शोध सुरू. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, मात्र त्याला संख्याबळही लागतं. सुनेत्रा पवारांच्या लागलेल्या भावी मुख्यमंत्रीच्या पोस्टरवर चंद्रकांत पाटील यांचा टोला. लातूरमध्ये उष्माघातानं 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा अंदाज, मात्र प्रशासनाकडून अधिकृत माहिती नाही. कोल्हापुरातील खोतवाडीत गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश, समर्थ क्लिनिकवर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा छापा, बोगस डॉक्टरासह एजंटला अटक. आम आदमी पक्ष पंजाबची लूट करतंय, पंजाबमध्ये कोणताही सक्षम व्यक्ती दिसत नाही, राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांचं वक्तव्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.